नमस्कार. तर आपण आलो आहोत मुंबईचा लंबोदर म्हणजेच खेतवाडी चौथ्या गल्लीमध्ये आणि आपल्या सोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष श्री उमेश कारंडेजी. नमस्कार नमस्कार. तर या मंडळाची स्थापना कधी झाली? मॅडम, या मंडळाची स्थापना 1958 साली झाली होती. आज आमच्या मंडळाला 58 वर्ष पूर्ण होते. तर 68 वर्ष 68 वर्ष पूर्ण होत. ग्रेट. या मंडळाचं वैशिष्ट्य काय असं तुम्ही सांगू शकता? मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की अनकॉमन आम्ही दाखवतो, कॉमन दाखवत नाही. की लोकांना जसं वर्ल्ड कप आहे, जसं खेतवाडीमध्ये कोणी गणेश भक्त येतो तर विचारतात की वर्ल्ड कप वाली गल्ली कुठली, तसं यावर्षी ही सिंदूर ऑपरेशनची गल्ली कुठली आहे. तसं आम्ही थोडंसं अनकॉमन दाखवतो की लोकांना वेगळंच दाखवायची असेल. तर या वर्षीची तुमची थीम जसं तुम्ही म्हणालात ऑपरेशन सिंधू, त्याबद्दल तुम्ही जरा जास्त सांगू शकाल? या वर्षीची जी सिंधूची थीम आहे हे आम्ही मनापासून सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बनवलेली आहे. कारण की हे पूर्ण जगाला जे उत्तर दिलेलं आहे आपल्या सैनिकांनी, जो पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला आपण सिंधूर ऑपरेशन जे पाकिस्तानचे जे हल्ले केले त्यासाठी आम्ही सैनिकांना एक सॅल्यूट म्हणून ट्रिब्यूट देण्यासाठी हा सिंधूर ऑपरेशन आम्ही यावेळी बनवलेला आहे. खूप छान कल्पना आहे. शिवाय मला अजून एक विचारायचं होतं, आपल्या ह्या मंडळामध्ये असे कोणते शिबिर राबवले जातात किंवा असं कोणती गोष्ट केली जाते जी पर्यावरण युक्त आहे, पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही, असे कोणते शिबिर असतात? असे शिबिर मॅडम आम्ही तर आमची मोठी मूर्ती असते, 32 फूट 30 फूट मूर्ती असते. बाकीचे जे गोष्टी आहेत ज्या आम्ही हानिकारक ज्या गोष्टी होतील त्यात आम्ही करतच नाहीये. आणि म्हणजे महिलांचे जे शैक्षणिक आहेत, मुलांचे शैक्षणिक आहेत, सांस्कृतिक प्रोग्राम महिलांचे आम्ही घेतो, या अशा गोष्टी आम्ही करतो. बाकी महिला आणि कार्यकर्त्यांना एकत्र जोडून राहण्यात तुम्ही त्यांच्याबरोबर. तर धन्यवाद तुमच्या या अमूल्य वेळासाठी आणि तुमच्या या अमूल्य गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पा मोरया.